नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण भरपूर दिवसापासून वेगवेगळ्या ॲडची वाट बघत आहोत आणि यामध्ये सर्वात मोठी जी महत्त्वाची ॲड आहे ती म्हणजे महसूल विभागातील तर त्या ॲड संबंधीची खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे। म्हणजे तलाठी भरती संबंधीची जी ॲड येणार आहे तर त्या ॲड संबंधीची भरपूर महत्त्वाची माहिती आपण इथे बघणार आहोत। आता नुकतीच तुम्ही बघितले असेल पोलीस पाटील पदांची ॲड आलेली आहे, त्यानंतर कोतवाल पदांची ॲड आलेली आहे आणि त्यानंतर तलाठी पदांची ही ॲड आपली लवकरच येणार आहेत। कारण की हे सर्व महसूल मधले पदे आहेत आणि महसूल मधले पद आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंट कधीही खाली ठेवत नाही, म्हणून लवकरच तलाठी भरतीची ॲड येणार आहे। त्या संबंधीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता माहिती बघत असताना जे सध्या आपल्याला विधानसभेचे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये काही प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याला दिलेले ही उत्तर आहे। तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं जवळजवळ 3 लाख इतकी रिक्त पद आहे, परंतु गव्हर्नमेंट लवकरच मेगा भरती करणार आहे, जवळजवळ 1 लाख पर्यंतची पद भरणार आहे, हेही मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जो 150 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम आहे त्या माध्यमातून रिक्त पदांची माहिती ही संपूर्णपणे प्रत्येक विभागाकडून मागितलेली आहे। मग या दृष्टिकोनातून बघा तलाठी भरती संबंधी जे राज्यामध्ये जो महसूल विभाग आहे या महसूल विभागामध्ये जवळजवळ 3000 इतके रिक्त पद असून त्यापैकी जवळजवळ 2471 पदे तलाट्यांची असल्याची माहिती दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनास आलेले आहे। हे खरे काय? तर यामध्ये आपण जर बघितलं तर तलाठी हे जे पद आहे हे पद महसूल मधलं खूप महत्त्वाचं पद आहे। आणि त्यानंतर तसेच 7/12 शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती रेतीवारी देखरेख करणे आणि निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्यांना करावी लागतात। हेही खरे आहे का? तर म्हणून तसेच सध्या एका तलाट्याकडे 3-4 गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठ्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। हेही खरे आहे का? त्या दृष्टिकोनातून जर असे खरे असल्यास जी प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्यांच्या पदभरतीबाबत कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे आणि नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत? म्हणजे आपण बघितलं की तलाट्यांकडे 1-1, 2-2, 3-3 गावे असतात, निवडणुकीची कामे आहेत, इतर ही कामे त्या अधिकाऱ्याकडेच आहेत आणि त्या अधिकाऱ्याकडे इतके कामे असल्याच्या नंतरही काही पदे रिक्त आहे। मग रिक्त असल्याच्या नंतर याची नेमकी पद भरतीची जी कार्यवाही आहे आपण काय केलेली आहेत? आपण पद भरलेली आहेत का? नसेल भरलेली तर का भरली नाही? तर त्याचे निलंबनाचे कारण काय आहे? तर अशा प्रकारचा जो प्रश्न विचारलेला आहे तर त्याला उत्तर जे महसूल मंत्री आहे त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे। तर बघा महसूल आणि वन विभाग शासन निर्णय 14/10/2024 अन्वये तलाठी संवर्गाचे पदनाम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदाचं जे नाव आहे ते काय झालेलं आहे? महसूल अधिकारी झालेलं आहे। आणि सध्या स्थितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदे रिक्त आहेत। किती पदे रिक्त आहेत? जर जवळजवळ 1700 इतकी पद कशी आहेत तर रिक्त आहे असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे लवकरच तलाठी या पदांची जी ॲड येणार आहे ती किती पदांची असणार आहे? 1700 पदांची असणार आहे। आपण जर ॲडची वाट बघत राहिलो आणि ॲड आल्याच्या नंतर जर अभ्यासाला लागलो तर लक्षात ठेवा 1700 पद म्हणजे कॉम्पिटिशन खूप भयानक असणार आहे। त्यामुळे आपल्याला आतापासूनच तयारीला लागावे लागेल। लक्षात ठेवा आपण जर म्हणत ॲड येणार नाही, आली तरी भविष्यामध्ये कधी येईल सांगता येणार नाही, परंतु आपल्याला एवढं माहीत आहे जर 2025 मध्ये जर ॲड आली तर 2025 मध्ये ॲड आल्याच्या नंतर परीक्षा TCS घेणार आहे। जर 2025 मध्ये नाही आली, जर 2026 ला आली तर मग तुमची जी परीक्षा आहे तर ती कोण घेणार आहे? तर ती घेणार आहे MPSC घेणार आहे। म्हणजे MPSCच्या मार्फत तलाठीची परीक्षा होईल।
जर 2025 मध्ये ॲड आली नाही तर. परंतु या प्रोसेसवरून असं वाटतं की तुमची ॲड ही लवकरच येणार आहे. मग लवकर जर येणार असेल तर आपल्याला आत्ताच तयारीला लागावे लागेल. आणि त्यानंतर बघा, जे रिक्त असलेले ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कारभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सज्जाचा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहेत. आता ही सध्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, शेजारचे गाव आहे तिथले तलाठी साहेब नसेल, जागा रिक्त असेल तर त्यांचा कारभार दुसऱ्या व्यक्तीकडे दिले, दुसऱ्या तलाठी साहेबांकडे दिले. यामुळे तलाठ्यांची जी रिक्त पदे आहे ती 100% भरण्यात येणार आहेत. आणि भरण्यात येत असताना जवळजवळ किती पदं आहे? 1700 इतकी पदं आहे. म्हणून 1700 इतकी पदांची जी तलाठी भरतीची ॲड लवकरच येणार आहेत. आणि यामध्ये जर 2025 मध्ये झाली किंवा 2026 मध्ये जर झाली तर आपल्याला आतापर्यंत तलाठी भरतीसाठी लागणारा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तलाठी भरतीसाठी ते तुमच्यावाले 100 प्रश्न असतात आणि या 100 प्रश्नामध्ये आपल्याला 4 वेगवेगळे सब्जेक्ट असतात. मराठी व्याकरण, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, संपूर्ण GK किंवा GSचा घटक, असे 25 जे क्वेश्चन आहे. तर तुमचे पूर्णपणे 100 मार्काचा हा 4 टॉपिकचा पूर्णपणे क्वेश्चन आहे. संपूर्णपणे 100 क्वेश्चन 200 मार्क किंवा 100 क्वेश्चन 100 मार्क असा संपूर्णपणे हा सिलेबस असतो. तर आतापासूनच तयारीला लागा, लवकरच तलाठी भरतीची ॲड येणार आहे. म्हणजे आपण कशावरून सांगू शकतो की हे संपूर्णपणे विधिमंडळातील प्रश्नाला दिलेले उत्तर आहे किंवा जो मुख्यमंत्री साहेबांचा कृती कार्यक्रम आराखडा आहे त्या दृष्टिकोनातून रिक्त पदांची माहिती मागवल्या जात आहे. त्या दृष्टिकोनातून ही माहिती 100% शाश्वत आणि खरी आहे. आणि दुसरी गोष्ट, कोतवाल पदांची ॲड आलेली आहे, त्यानंतर पोलीस पाटील पदांची ॲड आलेली. आता कोतवाल पदांची ॲड आली म्हणजे 100% तुमच्यावालं हे पद ही महसूल मधलंच आहे आणि लवकरच भरलं जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा. आणि जर तुम्ही तलाठी भरतीची ॲडची वाट बघत असाल तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे. आणि तुमच्यासारखेच असे होतकरू काही विद्यार्थी असेल त्यांना अजूनही या गोष्टीची माहिती नसेल तर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तलाठी या पदाचं स्वप्न बघत आहात ते तुमचं 100% सत्यात उतरेल. लक्षात ठेवा. अजूनही जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा. धन्यवाद.